पौलाचे रोमकरास पत्र अध्याय 10 वचन 2 आणि 3 मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की त्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही. कारण त्यांना देवाच्या नीतिमत्वाची जाणीव नसल्यामुळे व ते आपलेच नीतिमत्व स्थापावयास पाहत असल्यामुळे देवाच्या नीतिमत्वाला ते वश झाले नाहीत. हालेलुया, 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 हालेलुया. संत पौल या ठिकाणी विश्वास न ठेवणाऱ्या यहुदी लोकांविषयी लिहित आहे, ज्यांनी येशूला ओळखलं नाही, स्वीकारलं नाही आणि जे तारणापासून दूर राहिले, वंचित राहिले, अशा लोकांविषयी तो असं म्हणतो की मी त्यांच्याविषयी साक्ष देतो. हे जे विश्वास न ठेवणारे यहुदी लोक आहेत, म्हणजे इस्रायली लोक, त्यांच्याविषयी मी साक्ष देतो की त्यांना देवाबद्दल आस्था आहे, देवाची ओढ आहे, देवाला मिळवून घ्यायची त्यांची इच्छा आहे, पण त्यांची आस्था यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही आहे. देवाबद्दलचे त्यांचे जे काही विचार आहेत, देवाबद्दल जी काही त्यांची विचारसरणी आहे, जो काही दृष्टिकोन आहे, तो मात्र चुकीचा आहे. असं नाही की ते नास्तिक आहेत. पौल म्हणतो मी साक्ष देतो की त्यांना देवाबद्दल आस्था आहे, देवाबद्दल ओढ आहे, परंतु त्यांची आस्था यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही आहे. देवाबद्दलचे त्यांचे विचार चुकीचे आहेत. आणि पुढे तो असं म्हणतो, कारण त्यांना म्हणजे या इस्रायली लोकांना देवाच्या नीतिमत्वाची जाणीव नसल्यामुळे व ते आपलेच नीतिमत्व स्थापावयास पाहत असल्यामुळे देवाच्या नीतिमत्वाला ते वश झाले नाहीत, म्हणजे देवाच्या नीतिमत्वाच्या अधीन झाले नाहीत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्यांना देवाच्या नीतिमत्वाची म्हणजे सोप्या भाषेत देवाच्या मार्गाची जाणीव नसल्यामुळे देवाचा मार्ग, देवाचं मन, देवाचे विचार हे त्यांना चांगल्या प्रकारे माहीत नसल्यामुळे आणि ते स्वतःच आपलं नीतिमत्व स्थापावयास पाहत असल्यामुळे, म्हणजे ते स्वतःच धार्मिकतेचे मार्ग स्वतः निवडतात आणि स्वतः तयार करतात, म्हणून ते देवाच्या मार्गाच्या, देवाच्या नीतिमत्वाच्या अधीन झाले नाहीत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, इस्रायल लोक हे जे देवाचे निवडलेले लोक आहेत, यांच्यामध्ये 2000 वर्षांपूर्वी देवाचा पुत्र येशू ख्रिस्त जन्माला आला. 33.5 वर्षे तो त्या ठिकाणी राहिला. नंतर देवाच्या महान योजनेनुसार तो क्रूसावर मरण पावला. 3ऱ्या दिवशी जिवंत झाला. 40व्या दिवशी स्वर्गात चढून गेला. आणि त्यानंतर जेव्हा पवित्र आत्म्याचा वर्षाव शिष्यांवर झाला, मग हे शिष्य प्रचार करायला लागले आणि यरुशलेममधून सुरुवात होऊन येशूच्या नावाचा प्रचार होत गेला, प्रसार होत गेला. हे नाव इस्रायलमधून बाहेर पडलं, पसरत गेलं, पसरत गेलं, पसरत गेलं आणि ते आपल्यापर्यंतही पोहोचलं आहे. आणि आपण बघतोय जगभरात येशूची सुवार्ता पोहोचलेली आहे आणि लोक येशूवर विश्वास ठेवत आहेत, मुक्तिदात्याला ओळखत आहेत, स्वीकारत आहेत, पापी मार्ग सोडत आहेत आणि तारण मिळवून घेत आहेत. हालेलुया, हालेलुया. पण जेव्हा सुवार्तेचा हा सगळा प्रवास सुरू आहे, त्यावेळेला ज्या लोकांमध्ये येशू जन्माला आला, ते यहुदी लोक मात्र तारणापासून दूर आहेत. आजही
हे वचन लिहिलं गेलं असेल साधारण 1900 वर्ष झाली असतील. आजही इस्रायल लोकांची हीच अवस्था आहे. तिथले फक्त मोजके लोकच येशूला स्वीकारतात आणि तारण पावलेले आहेत. बहुसंख्य लोक आजही येशूला स्वीकारत नाहीत आणि तारणापासून दूर आहेत. पण ते नास्तिक आहेत का? देवविरोधी आहेत का? नाही. पौल असं म्हणतो, मी साक्ष देतो त्यांच्याबद्दल की त्यांना देवाबद्दल आस्था आहे. कारण हे यहुदी लोक म्हणजे इस्रायली देवाचे निवडलेले लोक, यांना जुन्या कराराच्या काळात मोशेच्या द्वारे नियमशास्त्र मिळालं होतं आणि ते नियमशास्त्र पाळायचा प्रयत्न करत आहेत. तेव्हापासून आजच्या दिवसापर्यंत त्यांची धडपड आणि त्यांचे प्रयत्न हेच आहेत, नियमशास्त्राचं पालन करून ते देवाचं नीतिमत्व म्हणजे देवाची धार्मिकता मिळवायचा प्रयत्न करत आहेत. हालेलुया, हालेलुया. त्यांना देवाच्या मार्गाने जायचं आहे, त्यांना देवाची धार्मिकता मिळवायची आहे, त्यांना देवाच्या प्रेमात राहायचं आहे आणि त्यांना मेल्यावर आनंद जीवनामध्ये प्रवेश करायचा आहे. ही सगळी आस्था त्यांच्यामध्ये आहे, ही सगळी ओढ त्यांच्यामध्ये आहे. पण पौल म्हणतो, ही त्यांची आस्था यथार्थ ज्ञानाला म्हणजे योग्य ज्ञानाला धरून नाही आहे. त्यांनी आपलेच मार्ग बनवलेले आहेत आणि आपल्याच मार्गाने ते देवाला मिळवू पाहत आहेत, तारण मिळवू पाहत आहेत आणि अनंत जीवनामध्ये प्रवेश करू पाहत आहेत. हे साधारण 1900 वर्षापूर्वी लिहिलं गेलेलं वचन आजही तेवढंच खरं आहे. हालेलुया, हालेलुया. आणि पुढच्या वचनात पौल म्हणतो, कारण त्यांनी आपलंच नीतिमत्व स्थापन केल्यामुळे देवाचे नियम समजून त्यांनी आपलेच नियम तयार केलेले आहेत आणि त्याच नियमाप्रमाणे आणि त्याच चालीरीतीप्रमाणे ते वागतात. कारण त्यांनी देवाच्या नियमशास्त्राची जाणीव कधी करून घेतली नाही, देवाच्या धार्मिकतेची आणि देवाच्या खऱ्या मार्गाची जाणीव करून घेतली नाही. ते त्यांच्या जगामध्ये आहेत आणि ते म्हणतात, हे नियमशास्त्र पाळलं की आम्ही स्वर्गात जाऊ, हे नियमशास्त्र पाळलं की आम्ही अनंत जीवनामध्ये प्रवेश करू. हे त्यांच्याच धार्मिकतेमध्ये गुंतलेले आहेत आणि म्हणून देवाची जी खरी धार्मिकता आहे आणि देवाचा जो खरा मार्ग आहे, तारणाचा मार्ग, त्याच्या ते अधीन झाले नाहीत आणि म्हणून ते तारणापासून दूर राहिले. देवाची धार्मिकता काय आहे, देवाचं नीतिमत्व काय आहे, देवाने ते फक्त यहुद्यांसाठी नाही तर सबंध जगासाठी स्थापलेलं आहे. ते हे आहे की पापी मानवासाठी देवाचा पुत्र निष्पाप कोकरा क्रूसावर बळी गेला. त्याने त्याचं रक्त ओतलं आणि त्याच्या पवित्र रक्ताद्वारे त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक पापी आत्म्याला पापांची क्षमा मिळणार, तो पापातून मुक्त होणार, त्याचं तारण होणार, म्हणजेच त्याचं नाव स्वर्गामध्ये लिहिलं जाणार आणि तो मरेपर्यंत विश्वासात टिकून राहिला की एक दिवस देवाच्या घरात म्हणजे स्वर्गात पोहोचणार. हालेलुया, 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 हालेलुया. हा देवाचा मार्ग आहे, हे देवाचं नीतिमत्व आहे. यहुदी लोक नियमशास्त्राच्या द्वारे स्वतःला नीतिमान बनवू बघत आहेत, पण बायबल आपल्याला स्पष्टपणे शिकवतं की नियमशास्त्रामध्ये पापांची क्षमा नाही आहे, नियमशास्त्रामध्ये पापक्षमा उपलब्ध नाही आहे. पापक्षमा येशूच्या क्रूसाच्या बलिदानाद्वारे उपलब्ध झालेली आहे. नियमशास्त्र शिकवतं, एकतर आज्ञा पाळा आणि जर आज्ञा नाही पाळली तर शिक्षा भोगा. देवाची आज्ञा पाळा नाहीतर शिक्षा भोगा, देवाची आज्ञा पाळा नाहीतर शिक्षा भोगा. हे आहे नियमशास्त्र. नियमशास्त्रात पापांची क्षमा उपलब्ध नाही आहे. म्हणून बायबल असं म्हणतं की विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी ख्रिस्त हा नियमशास्त्राची समाप्ती आहे. नियमशास्त्र म्हणतं पाप झालं तर शिक्षा भोगा, देवाची आज्ञा मोडली तर शिक्षा भोगा. पण येशूचं क्रूसावरचं बलिदान आम्हाला शिकवतं, ही सुवार्ता आम्हाला सांगतं आणि हे देवाचं नीतिमत्व असं आहे की तुम्ही कितीही पापी असलात तर येशूच्या नावाने तुम्हाला पापक्षमा मिळू शकते. तुम्ही देवाचे नियम मोडले असतील, देवाच्या आज्ञेचा कितीही भंग केला असेल तरी
पापक्षमा उपलब्ध आहे, कारण तुमच्यासाठी देवाचा निर्दोष आणि निष्कलंक असा कोकरा येशू ख्रिस्त क्रूसावर मरण पावलेला आहे आणि त्याने तुमच्या पापमुक्तीसाठी रक्त ओतलेलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. इस्रायल लोक आणि त्यांचे अधिकारी म्हणजे शास्त्री परुषी हे नियमशास्त्र लोकांना शिकवतात आणि स्वतःही नियमशास्त्राच्या मार्गाने ते नीतिमत्व मिळवून घ्यायला बघतात आणि धार्मिकता मिळवून स्वर्गात जायला बघतात, पण ते कदापि होणं शक्य नाही आहे. कारण जगात असं कोणच नाही आहे जो संपूर्णपणे देवाचे नियम पाळू शकतो. आपण कितीही ठरवलं तरी कुठेतरी आपला पाय घसरतोच, कितीही ठरवलं तरी पण तोंडातून चुकीचं काहीतरी निघतंच, कितीही ठरवलं तरी आपण देवाच्या विरुद्ध वागतोच. म्हणून शेवटी आपल्याला कशाची गरज आहे? येशूच्या रक्ताद्वारे पापक्षमेची गरज आहे. नियमशास्त्र खूप चांगलं आहे, पण नियमशास्त्राद्वारे स्वर्गात कोणी पोहोचणार नाही, कारण नियमशास्त्र संपूर्णपणे कोणताही माणूस पाळू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. आता ह्या लोकांनी काय केलं? नियमशास्त्रात पण स्वतःच्या इच्छेप्रमाणे बदल केले आणि त्यांनी आपलंच नीतिमत्व तयार केलं. म्हणून इथे म्हटलं आहे की त्यांनी आपलंच नीतिमत्व तयार केलेलं आहे. मत्तईच्या शुभवर्तमानात अध्याय 23 संपूर्ण सविस्तर येशूने सांगितलं आहे शास्त्री आणि परुषांचा धिक्कार करून की त्यांनी नियमशास्त्रात कसे बदल केले आणि देवाचे नियम स्वतःच्या इच्छेप्रमाणे आणि स्वतःच्या भल्यासाठी आणि स्वतःच्या मर्जीप्रमाणे त्यांनी कसे मोडून तोडून बदललेले आहेत. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण येशूवर विश्वास ठेवणारे लोक आहोत आणि देवाच्या मार्गाने चालत आहोत. आपण एक सत्य समजून घेतलं पाहिजे की आपल्या मनात देवाबद्दल जी काही ओढ आहे, जी काही आस्था आहे, ती यथार्थ ज्ञानाला म्हणजे योग्य मार्गाने देवाच्या इच्छेप्रमाणे असली पाहिजे. देवाच्या इच्छेबाहेर आपण आपली धार्मिकता तयार करायचा जर प्रयत्न केला तर ते सारं काही व्यर्थ होईल. जसं आज इस्रायल लोकांच्या बाबतीत आहे. नियमशास्त्राच्या द्वारे त्यांनी आपलं नीतिमत्व तयार केलं आणि तारण मिळवू बघतायत, पण त्यांना तारण प्राप्त होणार नाही आहे. तारणासाठी त्यांना येशूचीच गरज आहे, कारण त्यांना पाप क्षमा झाली पाहिजे आणि जर पाप क्षमा झाली तर आत्मा स्वर्गात जाईल. त्या लोकांसारखी अनेकांची जगामध्ये गत होत आहे की ते येशूवर विश्वास ठेवतात, पण नंतर पुढे जाऊन ते आपलेच नियम बनवतात आणि आपले नियम म्हणजे देवाचे नियम असं त्यांना वाटायला लागतं. मला जे काही वाटतं ते बरोबर आहे, मी जे काही करतो ते बरोबर आहे, माझा मार्ग बरोबर आहे. ती देवाची इच्छा आहे का? ती देवाची योजना आहे का? देवाने मला तसं करायला सांगितलेलं आहे का? यावर लोक विचार करत नाहीत आणि आपलीच धार्मिकता तयार करतात आणि असले लोक देवाच्या कृपेपासून हळूहळू दूर जायला सुरुवात होते. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू येशूवर विश्वास ठेवून जेव्हा आपण हा विश्वासाचा प्रवास करत आहोत तेव्हा आपल्याला 2 गोष्टींची फार गरज आहे. 2 गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे देवाचं वचन. ही वचनं आपल्याला माहीत झाली पाहिजेत, कारण वचनातून आपल्याला देवाचं मन कळतं, देवाचे मार्ग कळतात, देवाची योजना कळते. आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडे पवित्र आत्मा असला पाहिजे आणि आपण पवित्र आत्म्याचं क्षणाक्षणाला ऐकत राहिलं पाहिजे. देवाची वचनं आणि पवित्र आत्मा या दोन्ही गोष्टीद्वारे आपण विश्वासामध्ये एक एक पाऊल पुढे चालत राहिलं पाहिजे. मला काय वाटतं, हे काम केल्याने देव खुश होईल, ते केल्याने देव खुश होईल, मला काय वाटतं ते महत्त्वाचं नाही आहे. देवाचं वचन मला काय सांगतं आणि पवित्र आत्मा मला काय सांगतो ते महत्त्वाचं आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून मी नेहमी म्हणते की जेव्हा सुरुवातीला म्हणजे प्रार्थना केंद्राचा जेव्हा सुरुवातीचा काळ होता तेव्हा लोक प्रार्थनेला येताना फुलं घेऊन यायचे. इतकी फुलं असायची ना की तेव्हा स्टेजचा हा समोरचा सगळा भाग फुलांनी भरलेला असायचा. येणारे लोक फुलं घेऊन यायचे. देव कशाने खुश होतो? फुलांनी.
देवाकडे स्वर्गात फुलं कमी आहेत का सांगा? आपण तर बाजारातली संकरित फुलं आणतो, त्याला तर आजकाल वास पण येत नाही, सुवास, फुलांचा सुगंध पण निघून गेलेला आहे. एवढी फुलं आणली जायची की सगळा स्टेज भरून जायचा आणि मग प्रार्थना संपली की आम्हाला ती सगळी गोळा करावी लागायची. काही जण मोठाले हार घेऊन यायचे आणि मग ब्रदरांनी लोकांना सांगायला सुरुवात केली, कृपा करून ह्या गोष्टी इथे आणू नका. देवाला फुलं नको आहेत, देवाला तुमचं हृदय हवं आहे. प्रार्थनेला येताना हृदय सोबत घेऊन या, प्रार्थनेला येताना मन सोबत घेऊन या. देवाला तुमच्या हृदयामध्ये रस आहे, या फुलांमध्ये रस नाही आहे. लोक फुलं का आणायचे? आपलंच नीतिमत्व आपण बनवतो. फुलं नेल्यानंतर देव खुश होईल आणि ज्याने जास्त फुलं नेली त्याच्यावर देव जास्त खुश, आणि कोण रिकाम्या हाताने आला असेल त्याच्यावर देव नाराज. नाही नाही नाही, असला देव आम्ही तुम्हाला शिकवत नाही. म्हणून बायबलचा देव तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणून म्हटलं वचनं वाचा, ज्यामुळे देवाचा मार्ग कळेल, आणि पवित्र आत्म्याचा ऐका, म्हणजे क्षणाक्षणाला देवाची इच्छा समजेल. देवाची इच्छा. हालेलुया. आपण परुषी आणि जकातदार या घटनेमध्ये बघतो. परुषी मंदिरात वेदीच्या जवळ उभा राहतो आणि प्रार्थना करतो. काय प्रार्थना करतो? मी आठवड्यातून 2दा उपवास करतो, मी माझ्या उत्पन्नातला 10वा हिस्सा दान करतो. केवढा भला माणूस आहे मी. त्याला असं वाटत असेल देवाला माझी ओळख नाही आहे म्हणून मी ओळख करून देतो जरा. आठवड्यातून 2दा उपवास करणारा माणूस आहे मी, साधा माणूस नाही आहे. उत्पन्नातला 10वा हिस्सा देवाला दान करणारा माणूस आहे मी, तुला 10वा हिस्सा दान देतो, जसं देवाला काहीच माहीत नाही आहे. आणि मागे जकातदार उभा आहे दूरवर, तो वरती पण बघत नाही आहे, कारण त्याला असं वाटतं मी एवढा पापी आहे की देवाकडे बघायची माझी काय लायकी आहे. तो खाली मान घालतो आणि छाती ऊर बदडून म्हणतो, हे देवा मज पाप्यावर दया कर. येशू म्हणाला, हा परुषी नाही, तो जकातदार नीतिमान ठरून त्याच्या घरी परत गेला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परुषाला वाटलं असेल मी केवढा धार्मिक आहे, आठवड्यातून 2दा मी उपवास करतो, उत्पन्नातला 10वा हिस्सा देवाला देतो, मी धार्मिक माणूस आहे. पण ही त्याची धार्मिकता त्याने स्वतः बनवली आहे आणि तो स्वतःच्या नजरेलाच धार्मिक आहे. देव त्याला अजिबात नीतिमान समजत नाही. देव कोणाला नीतिमान समजतो? मागे जकातदार आहे, अख्खं जग त्याला पापी समजतं, पण त्याने देवासमोर येऊन नम्रपणे पश्चाताप केला आणि देवाने त्याला नीतिमान ठरवलं. जगातले लोक आपलंच नीतिमत्व तयार करतात. हे केल्याने देव खुश होईल, ते केल्याने देव खुश होईल. येशू मंदिरामध्ये उभा होता आणि बघत होता. काय बघत होता? लोक मंदिरामध्ये कसं दान आणून टाकतात. मंदिरामध्ये दानपात्र होतं आणि त्या दानपात्रामध्ये लोक कशा रीतीने दान आणून टाकतात. येशू लांब उभा राहून बघत होता. लोक येत होते आणि मोठ्याल्या रकमा टाकत होते. श्रीमंत धनाढ्य लोक. मध्येच एक गरीब विधवा आली आणि तिने 2 टोल्या टाकल्या, म्हणजे आपण समजूया 2 रुपये टाकले. जेव्हा या विधवेने त्या दानपात्रामध्ये 2 टोल्या टाकल्या, येशू त्याच्या बाजूच्या लोकांना आणि शिष्यांना म्हणाला, मी तुम्हाला सांगतो, या गरीब विधवेने सगळ्यात मोठं दान टाकलं. इतरांनी केवढं टाकलं सांगा? 5,000, 10,000. तिने किती टाकले? 2 रुपये. पण येशू म्हणतो त्यांनी आपल्या विपुलतेमधून दिलं, तिने तिची सारी उपजीविका त्यामध्ये टाकली. ज्यावर तिचं आज पोट भरणार होतं, तिने मोलमजुरी करून हे कमावलेले आहेत आणि त्याच्याने आज तिचं पोट भरलं असतं. पण तिला कुठेतरी असं वाटतं, मी जर देवाच्या मंदिरात आज गेले आहे तर रिकाम्या हाताने नाही जाऊ शकत. तो माझा बाप आहे, माझा निर्माता, रक्षणकर्ता, पालनकर्ता, जीवनदाता. त्याला मी काही न देता कशी येणार? आणि तिने तिची सगळी उपजीविका त्यामध्ये टाकली. हालेलुया, हालेलुया. आणि येशूने तिला शाबासकी दिली. अर्थात तिला माहीत नव्हतं की तिकडे देवपुत्र उभा आहे आणि मला शाबासकी देतोय.
पण ती बाई आपण नंतर बघू, जेव्हा आपण स्वर्गात जाऊ तेव्हा तिला आपण ताऱ्यासारखं चमकताना बघणार आहोत. कारण देवासाठी कोणता माणूस मोठा आहे आणि कोणता माणूस छोटा आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अनेक लोक आपलंच नीतिमत्व तयार करतात, आपलीच धार्मिकता तयार करतात आणि त्यांना असं वाटतं की आम्ही बरोबर करतोय, आम्ही हे केल्यामुळे देव खुश होईल, या गोष्टीने देवाला आनंद होईल, या गोष्टीमुळे देव आम्हाला खूप काही आशीर्वाद देईल. पण तुम्ही जे काही करताय ते तुम्हाला वचनातून कळलं आहे का? आणि ते तुम्हाला पवित्र आत्म्याने सांगितलं आहे का त्यावेळेला करायला? हे महत्त्वाचं आहे. तुम्ही जर ते वचनातून शिकला नाहीत किंवा पवित्र आत्म्यानेही तुम्हाला त्यावेळेला ते करायला सांगितलं नाही आहे आणि तुम्हालाच वाटतंय म्हणून तुम्ही ते करताय आणि तुम्हाला असं वाटतंय की आम्ही भलं काम करतोय, पण ती तुमची धार्मिकता आहे आणि त्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळू शकणार नाही. जसं आपण मार्था आणि मरियेच्या घटनेमध्ये बघतो की येशू ख्रिस्त या दोघींच्या घरी गेल्या, तेव्हा या दोघींपैकी एक बहीण मरिया येशूच्या पायाजवळ बसली आणि येशूचे शब्द ऐकायला लागली आणि मार्था मात्र कामामध्ये गुंतून गेली, एवढी गुंतून गेली की नंतर ती वैतागली या गोष्टीमुळे की मला केवढं सारं काम करायला लागलं आहे आणि माझी बहीण मात्र तिकडे रिकाम टेकडी होऊन बसली आहे. ती येशूला येऊन म्हणते, प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा सगळा भार टाकला आहे, तुला त्याची काहीच पर्वा नाही काय? तुला काही पडलं नाही का? मी एकटी काम करते. मार्था काम करत होती कुणासाठी? ती येशूसाठी काही बनवत असेल. येशू घरात बसला आहे तर ती येशूसाठी जेवण करत असेल, काही पक्वान्न बनवत असेल आणि तिला आता ह्या गोष्टीचा संताप आला आहे की सगळं माझ्या एकटीवरच पडलं आहे आणि माझी बहीण येऊन मला काही मदत करत नाही. येशू तिला म्हणतो, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी व दगदग करतेस, पण फारच थोड्या गोष्टींचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता मार्था बोलू शकते, मी येशूसाठी करत होती, म्हणजे मी चांगलं काम करत होती. पण त्या घडीला येशूला काय पाहिजे होतं? येशूला जेवण पाहिजे होतं का? त्याला पक्वान्न खायची होती का? की त्यावेळेला त्याला हे सांगायचं होतं, इकडे येऊन माझ्यासमोर बसा, मी आज आहे उद्या नसेन, मी आज आहे उद्या नसेन, इकडे येऊन माझ्यासमोर बसा आणि मी काय बोलतोय ते ऐका. मरिया ऐकत होती आणि म्हणून येशू म्हणाला, हिने चांगला वाटा निवडून घेतला आहे. आणि पुढे येशू म्हणतोय, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. कारण मार्थेने सांगितलं होतं येशूला, तिला मला मदत करायला पाठवा. येशू म्हणतो, हा वाटा तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. असे अनेक लोक मी बघितलेले आहेत जे आपलंच नीतिमत्व आणि आपलीच धार्मिकता तयार करतात आणि त्यांना असं वाटतं की या गोष्टीने देव खुश होतो, या गोष्टीने देवाला आनंद होतो. खूप वर्षापूर्वीची घटना आहे. प्रार्थनेला येणारी एक बहीण होती, खूप आजारी होती, खूप आजारी. आणि तिच्या घरातले लोक आम्हाला नेहमी सांगायचे की ही आमची आई घरामध्ये जेवत नाही. तिला जेवायला सांगितलं की ती रोज सांगते, आज माझा उपवास आहे, आज माझा उपवास आहे. ती अंथरुणाला खिळलेली आहे आणि तिला जेवायला सांगितलं की तिचं उत्तर असायचं, आज माझा उपवास आहे. आता तुम्ही मला सांगा, उपवास करणं चुकीची गोष्ट आहे का? नाही. पण मग जेवणं हे चुकीची गोष्ट आहे का? तू उपवास कर, जेव्हा तू आजारातून बरी होशील, तुझी तब्येत चांगली होईल, तेव्हा उपवास कर, प्रार्थना कर. आता तुझ्या अंगामध्ये ताकद नाही आहे, तुझी मुलं तुला जेवण वाढतायत आणि तू म्हणते की माझा उपवास आहे. आणि मुलं जास्त बोलली की मग ती चिडते. येशूने याईराच्या मुलीला जिवंत केलं आणि ती उठल्यानंतर येशू म्हणाला, हिला काहीतरी खायला द्या. असं सांगितलं का आता हिला उठवलं ना, 3 दिवस हिला उपवास करू द्या. ती मरणास टेकली होती असं बायबल म्हणतं. म्हणजे ती मरणाच्या आधी खूप काळ आजारी होती. याचा अर्थ आजारी अवस्थेत तिच्या शरीरात जेवण गेलं नव्हतं.
मेल्यानंतर किती तास तिचं शरीर निर्जीव होतं. मग या वेळेत पण तिच्या शरीरात अन्न गेलं नव्हतं. मग आत्ता ती उठल्यानंतर तिच्या शरीराला पहिली गरज आहे, शरीरामध्ये अन्न गेलं पाहिजे. अन्न जे बायबल आम्हाला उपवास करायला शिकवतं आणि ज्या येशूने आम्हाला उपवास करण्याविषयी शिकवलं, त्याच येशूने या 12 वर्षाच्या मुलीला उठवल्यानंतर आज्ञा केली. बायबल म्हणतं की त्याने आज्ञा केली की हिला काहीतरी खायला द्या. म्हणजे किती तास, कदाचित किती दिवस असतील ती आजारी असल्यामुळे तिच्या शरीरामध्ये अन्न गेलं नव्हतं आणि येशू आज्ञा करतोय तिला काहीतरी खायला द्या. ही बाई म्हणते माझा उपवास आहे. आता तुझा उपवास देवाला मान्य आहे का? देवाने तुला करायला सांगितलं का? पवित्र आत्म्याने तुला हे करायला सांगितलं का? आणि मग समजा आजार वाढला 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 की मग आजूबाजूचे बोलणार हिचा देवावर विश्वास होता, काय फायदा झाला? देव त्याच्या जागेवर बरोबर आहे. चुकलो आम्ही. देवाचं सगळं परफेक्ट आहे, परिपूर्ण आहे, काहीही त्याच्यात चूक नाही आहे. आम्ही त्याला समजण्यासाठी गडबड करतो, आम्ही गोंधळून जातो. आम्ही त्याचा मार्ग, त्याच्या योजना, त्याच्या इच्छा नीट समजून घेऊ शकत नाही आणि म्हणून आम्ही आपलीच धार्मिकता तयार करतो आणि मग आम्ही पडलो की आमच्यामुळे दुसरे लोक म्हणतात हिने देवावर विश्वास ठेवला होता, याने देवावर विश्वास ठेवला होता, काय फायदा झाला? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव आपल्यावर प्रेम करतो. त्याची इच्छा आहे की या जगात आपल्याला खूप 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 आशीर्वाद मिळावेत, खूप आशीर्वाद मिळावेत आणि आपण एक दिवस देवाच्या घरात म्हणजे त्याच्या वैभवात, त्याच्या स्वर्गात पोहोचावं, ही देवाची इच्छा आहे. पण ही इच्छा आपल्या जीवनात कधी पूर्ण होईल? आपण या जगामध्ये कधी आशीर्वादित लोक बनू आणि कधी आपण अनंत जीवनामध्ये पोहोचू? जेव्हा आपल्याला देवाचे मार्ग कळायला लागतील, देवाच्या इच्छा समजतील, देवाच्या योजना समजतील आणि आपण त्याप्रमाणे वागायची सुरुवात करू. एका भावाने मला सांगितलं, मी रोज सकाळी कामाला जायला निघालो की माझी बायको प्रार्थनेला बसते. तिला म्हटलं मला डबा करून दे, की ती म्हणते माझी प्रार्थनेची वेळ आहे, त्याच्याशिवाय मी तुझा डबा बनवणार नाही. आणि हिची प्रार्थना संपेपर्यंत त्यांची कामाला जाण्याची वेळ झाली. रोज रोज रोज. आणि तिचं उत्तर काय? माझी प्रार्थनेची वेळ आहे. आता तुम्ही मला सांगा, हा देवाचा मार्ग आहे का? देवाने असं पण लिहून ठेवलं आहे का, नवऱ्याला डबा करून देऊ नका, त्याच्या जागेवर प्रार्थना करा? तो तुझा नवरा आहे, त्याला डबा करून देणं हे तुझं कर्तव्य आहे. प्रार्थना प्रार्थनेच्या जागी बरोबर आहे, पण तू प्रार्थनेचं निमित्त घेऊन कर्तव्यापासून पळू शकत नाही. आपल्याकडे एक म्हातारे आजी प्रार्थनेसाठी येतात, आज नाही दिसत, समोरच बसलेले असतात. त्या सांगतात साक्षीमध्ये कधी कधी, त्या उपवास प्रार्थनेला नेहमी येतात आणि मला वाटतं शुक्रवारच्या प्रार्थनेला येतात. लांबून येतात, त्या आठवड्याला 2दा येतात. पण त्या म्हणतात मी पहाटे लवकर उठते, घरातली सगळी कामं करते आणि मग धावत पळत इथे देवाच्या घरात येऊन पोहोचते. आणि आमच्या तरुण मुली सकाळी 8 वाजले तरी झोपेमध्येच आहेत, सकाळी 10 वाजले तरी झोपेमध्येच आहेत. आता तरुण कोण सांगा? ही बाई तरुण की ज्यांची वय कमी आहेत त्यांना तरुण बोलायचं? मी तर हे कधीच बदलून टाकलेलं आहे. आमच्या टीममध्ये जेवढे उत्साहाने काम करतात त्यांचं वय 50 असो की 60 असो, मी म्हणते हे तरुण आहेत. आणि जे 20-25 वर्षाचे पण मरगळलेले आहेत, मी म्हणते हे म्हातारी आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. यांना फक्त जेवा आणि झोपा, थोडंफार इथे तिथे काम केलं, डोळ्यामध्ये झोपच असते. म्हटलं हे आहेत खरे म्हातारी. आणि ज्यांचं वय जास्त आहे पण ज्यांच्यात उत्साह खूप आहे आणि उत्साहाने देवाची सेवा करतात, ते शरीराने म्हातारे आहेत, आत्म्याने तरुण आहेत. हालेलुया. जसं पौल म्हणाला, आमचा बाह्य देह दिवसेंदिवस क्षय पावत आहे, पण अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होत आहे. तसे अनेक लोकांची वय वाढत जातात, पण आत्मा मात्र नवा होत जातो, तरुण होत जातो.
ही बहीण म्हणते की मी रोज सकाळी रोज नाही, आठवड्यातून 2 वेळा पहाटे लवकर उठते, घरातली सगळी कामं आटोपते आणि मग घाईघाईत बस ट्रेन काय पकडते आणि ते प्रार्थनेला येते. दर शुक्रवारी ते येतात, दर शनिवारी उपवास प्रार्थनेला येतात. हालेलुया, हालेलुया. आता तुम्ही मला सांगा, तिच्या घरच्यांना तक्रार करायला काही निमित्त आहे का? आमचे कपडे धुवायचे राहिले, आमचं जेवण बनवायचं राहिलं, ती म्हणते मी सगळं आटपून येते, सगळं आटपून. खरं म्हणजे मला असं वाटतं की तिला तरुण मुलगी आहे, तिने करायला पाहिजे. आता हिचं एवढं वय झालं, हिने का करावं? पण ती तिचं सगळं कर्तव्य पार पाडते. आणि ही आमची दुसरी शहाणी बहीण, नवरा कामाला चालला तर प्रार्थना करायला बसली आहे आणि जेव्हा तो पायात चपला घालून निघतो तेव्हा हिची प्रार्थना संपली. आता डबा कसा बनवणार? तो म्हणतो रोज मी कामाला उशिरा जाऊ शकतो का? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मी प्रार्थना करते, मला कोणी डिस्टर्ब करायचं नाही. बरोबर आहे, प्रार्थना प्रार्थनेच्या जागेवर आहे, पण कामासाठी पण वेळ आहे. बायबल म्हणतं हसण्याचा पण वेळ आहे, रडायचा पण वेळ आहे. सगळ्या गोष्टीला देवाने नियम वेळ लावून दिलेला आहे. भूतलावर प्रत्येक कार्याला आपापला समय आहे असं देवाचं वचन म्हणतं. या पृथ्वीवर देवाने प्रत्येक गोष्टीसाठी वेळ नेमून दिलेला आहे आणि त्यानुसारच ते झालं पाहिजे. तुम्ही आपल्याच मनाने देवाची धार्मिकता स्थापन करू शकत नाही की ह्याच्याने देव खुश होतो, मी प्रार्थना केली पाहिजे, मी उपवास केला पाहिजे, सगळं करायला पाहिजे. पण ते करत असताना दुसऱ्या गोष्टी आपण टाळू शकत नाही. हालेलुया. काही लोक भरपूर प्रार्थना करतात, खूप प्रार्थना करतात, पण त्यांच्या तोंडातले कडवट शब्द जात नाहीत, वाकडे शब्द जात नाहीत. हा अनुभव मी खूप लोकांकडून घेतलेला आहे. बोलतात ना तेव्हा कडवटपणेच बोलतात, वाकडं बोलतात. त्यांना प्रेमाने सरळ बोलता येत नाही, सौम्यपणे बोलता येत नाही. प्रार्थना किती केली? रोज 3 तास मी प्रार्थना करतो, रोज 3 तास प्रार्थना करते. आपल्याकडे प्रार्थनेला येणारा एक तरुण मुलगा होता. तो मला सांगायचं नेहमी, मला देवामध्ये वाढण्यासाठी काय केलं पाहिजे? तर मी त्याला विचारायचे, तू प्रार्थना किती करतोस? तो म्हणतो 3 तास. म्हटलं रोज? हो रोज. मला वाटलं मी एका पवित्र माणसासमोर बसली आहे. पण मी त्याला म्हटलं, तुझ्या थोबाडाकडे बघून मी सांगू शकते की तू खोटं बोलतोस. 3 तास प्रार्थना करणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर देवाची काय कृपा असायला पाहिजे? तू मला सांगतो रोज बोलतो, रोज. माझ्या घरच्यांना विचारा, मी त्याच्या आईला विचारलं, आई म्हणते 3 तास खोलीत असतो तर काय करतो आम्हाला काय माहिती. मी सोडलं नाही, विचारलं त्याच्या आईला, आईला पण बोलावलं, हा 3 तास प्रार्थना करतो काय? ती म्हणते जातो तर खोलीमध्ये, 3 तास खोली बंद करून आतमध्ये असतो, आता प्रार्थना करतो की काय करतो ते आम्हाला कसं कळेल? मी त्याला म्हटलं की मी तुला इथून सांगते की तू खोटं बोलतोस. तू 3 तास खोलीत असशील, पण एकतर मोबाईलवर असशील किंवा तुझ्याच दुनियेमध्ये असेल, कसली कसली स्वप्न रंगवत असशील आणि तुला असं वाटतं मी देवासमोर बसलो आहे. तोंडाने हालेलुया 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 आणि काय अन्य भाषा येत असेल ती पण बोलत असेल, काय काय बोलत असेल तोंडाने, आणि डोक्यामध्ये काही भलतं सलतं सुरू आहे. म्हटलं जो माणूस रोज 3 तास प्रार्थना करेल त्याच्या चेहऱ्यावर देवाची कृपा झळकल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला मला हे विचारायची गरजच लागणार नाही की मला देवामध्ये वाढायला काय केलं पाहिजे. जो 3 तास प्रार्थना करतो त्याच्याशी देव बोलत नाही का? त्याच्याशी पवित्र आत्मा बोलत नाही का? योहानाने त्याच्या पत्रात लिहिलेलं आहे, जेव्हा त्याचा अभिषेक तुम्हावर राहतो तेव्हा तुम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही आहे. त्याचा अभिषेक म्हणजे पवित्र आत्मा, जेव्हा त्याचा अभिषेक तुमच्यामध्ये राहतो तेव्हा तुम्हाला कोणी शिकवायची गरज नाही आहे. खरा शिक्षक आतमध्ये बसलेला आहे, तो शिकवणार, तो तुम्हाला देवाचे मार्ग सांगणार. जो 3 तास रोज प्रार्थना करतो तो मला येऊन सारखं सारखं विचारायचा की मी प्रभूमध्ये वाढायला काय केलं पाहिजे. हालेलुया हालेलुया हालेलुया
हालेलुया. किती लोक देवाचे मार्ग समजूनच घेत नाही, देवाचं मन, देवाच्या योजना, देवाच्या इच्छा समजूनच घेत नाही. मनामध्ये दुसऱ्यांबद्दल राग ठेवलाय आणि प्रार्थना करतोय, हालेलुया बोलतोय, गाणी गातोय, राग आहे, तोंडामध्ये कटुतेचे शब्द आहेत, सरळ बोलता येत नाही, कुणावर नीट प्रेम करता येत नाही, आणि आमची खूप प्रार्थना सुरू आहे, खूप गाणी गाणं सुरू आहे. लक्षात ठेवा, असल्या प्रार्थनेचा पण देव स्वीकार करत नाही. आणि याबद्दल बायबलमध्ये स्पष्ट वचन आहे. देवाने म्हटलं आहे, हे लोक व्यर्थ माझी उपासना करतात. माझे शब्द नाही आहेत, देवाचे शब्द आहेत. देव म्हणतो, हे लोक व्यर्थ माझी उपासना करतात, हे ओठांनी माझा सन्मान करतात, पण यांचं हृदय माझ्यापासून दूर आहे. जगातले खूप लोक देवाची व्यर्थ उपासना करतात. त्यांना या गोष्टीचं समाधान असते, आज आम्ही 4 तास प्रार्थना केली, आज आम्ही 3 तास प्रार्थना केली, पण ती प्रार्थना देवाच्या वेदीकडे पोहोचलीच नाही, कारण देवाने त्या प्रार्थनेला फुल्ली मारली. व्यर्थ प्रार्थना म्हटलं आणि त्या प्रार्थनेचं त्या व्यक्तीला काहीही प्रतिफळ मिळू शकत नाही. फक्त त्याचं स्वतःच एक समाधान असतं की आज मी प्रार्थना केली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जी गत शास्त्री आणि परुषांची झाली की त्यांनी देवाचं नीतिमत्व काय आहे, देवाची धार्मिकता मिळवायचा मार्ग काय आहे तो जाणून घेतला नाही. देवाची धार्मिकता मिळवायचा मार्ग येशू ख्रिस्त आहे, तो मार्ग त्यांनी झिटकारून टाकला. तो मार्ग आम्हाला नकोय, आम्ही आमच्याच मार्गाने देवाची धार्मिकता मिळवणार. आणि त्यांनी आपलीच धार्मिकता तयार केली आणि त्या मार्गाने चालतायत, आजही चालतायत. आजही ते आपल्याच धार्मिकतेच्या धुंदीमध्ये आहेत आणि त्यांना असं वाटतंय की याद्वारे आम्ही स्वर्गात पोहोचू. पण पौल म्हणतो की त्यांच्या असल्या गोष्टीमुळे ते देवाच्या खऱ्या धार्मिकतेच्या अधीन झालेच नाहीत आणि त्यांना देवाची खरी धार्मिकता प्राप्त होऊ शकणार नाही. कारण जो आपलीच धार्मिकता तयार करतो तो कधी देवाला खुश करू शकत नाही. हालेलुया. तुम्हाला देवाला खुश करायचं आहे, प्रसन्न करायचं आहे, देवाची धार्मिकता मिळवायची आहे आणि स्वर्गामध्ये जायचं आहे, बायबल वाचा आणि पवित्र आत्म्याकडून शिकत राहा. देवाच्या वचनामधून आणि पवित्र आत्म्याकडून शिकत राहा, शिकत राहा. तुम्हाला काय योग्य वाटतं ते महत्त्वाचं नाही, देवाला काय योग्य वाटतं ते महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे ते महत्त्वाचं नाही आहे, देव तुम्हाला काय करायला सांगतो ते महत्त्वाचं आहे. देवाचे मार्ग समजून घ्या, जाणून घ्या, देवाची इच्छा जाणून घ्या आणि देवाच्या योग्य यथार्थ मार्गाने चालत राहा. म्हणजे एक दिवस आपण अनंत जीवनात म्हणजे स्वर्गात पोहोचू. हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल. कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता, आज देहरूपात नाही आहे पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो, त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे, तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ, पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ, पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ, पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.